नमस्कार. शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे हा नियमाने गुन्हा आहे. भारत सरकारच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 नुसार उघड्यावर कचरा जाळण्यास पूर्णपणे बंदी आहे. आदेशानुसार कचरा जाळण्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. मात्र हे सर्व नियम असतानाही चाकूर शहरात मात्र कचरा पेटल्याची गंभीर घटना घडली आहे. हायवे लगत टाकलेला कचरा पेटलाय. काळ्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरलेत आणि नागरिकांचा श्वास अक्षरशः गुदमरतोय. तर लातूर जिल्ह्यातील चाकूर शहराच्या बाहेरील हायवे लगत नगरपंचायतकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा गेल्या अनेक दिवसापासून तिथेच साचलेला असल्याने परिसरात दुर्गंधी आणि प्रदूषण वाढलंय. आज दुपारच्या सुमारास या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली आणि काही क्षणातच काळ्या धुराचे मोठे लोट दूरपर्यंत पसरले. या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून वातावरणात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी वस्तीवाढ अशी मोठी वस्ती आहे. त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठा धक्कादायक मुद्दा या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शहरातील कचरा टाकण्यासाठी नगरपंचायतीने लाखो रुपये खर्चून स्वतंत्र जागा खरेदी केलेली आहे. ही जागा जनतेच्या कराच्या पैशातून खरेदी करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी कणभर देखील कचरा टाकण्यात आलेला नाहीये. ही लाखो रुपयाची जागा आजही धुळकात पडून आहे. आणि दुसरीकडे हायवे लगत जिथे दररोज हजारो लोकांची ये जा असते तिथेच कचरा टाकला जात आहे. आर्थिक मुद्दा सर्वात महत्वाचं म्हटलं तर प्राथमिक माहितीनुसार नगरपंचायतकडून कचरा उचलणे आणि कचरा व्यवस्थापनासाठी दर महिन्याला लाखो रुपये गुत्तेदाराला दिले जातात. मात्र एवढा खर्च करूनही शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीरच असल्याचं चित्र दिसत आहे. प्रशासनाकडे आमचे सवाल आहेत. प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सरकार अतिशय गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र चाकूर शहरात नगरपंचायत याकडे गांभीर्याने पाहत नाही का? काही गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत की लाखो रुपये खर्च करून घेतलेली कचरा डेपोची जागा वापरास का नाही? हायवे लगत कचरा टाकण्यामागे नेमकं कारण काय? कचऱ्याला आग लागली की जाणीवपूर्वक पेटवण्यात आली? नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार का? नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार आहे आणि चाकूरकरांना या त्रासातून दिलासा कधी मिळणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत राहू. पाहत राहा शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह.